रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये दिवाळीनिमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट। सोबतच 2499 च्या खरेदीवर बाजार बॅग मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठेमहांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। एसटी कामगारांनी 28% महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी घेऊन आज राज्यभरात आंदोलन पुकारण्यात आलं होतं। यावेळी राज्यातील बऱ्याच ठिकाणी एसटी आगारामध्येच थांबवून ठेवण्यात आल्या होत्या। त्यानंतर आता राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी मान्य केली आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबतची कामगार संघटनांची बैठक संपली असून या बैठकीनंतर एसटी कामगारांनी आंदोलन मागे घेतलं। 28 कोटी महागाई भत्ता आणि 2 कोटी घरभाडे वाढ असा एकूण 30 कोटी रुपयांचा भार दर महिन्याला एसटी महामंडळावर पडणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृती समितीने सुरू केलेल्या आंदोलनाला एसटी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देऊन काम बंद केलं। त्यामुळे एसटीचे चाक जागेवरच थांबले। अचानक एसटी बसेस जागेवर थांबल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू झाले। एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे आपल्या मागण्यांसाठी हा बंद पुकारल्याचे संघटनांकडून यावेळी सांगण्यात आले। अचानक केलेल्या या आंदोलनाचा फायदा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना झाला। अवाच्या सव्वा दराने ही वाहतूक सुरू होती। बस स्थानकाबाहेर खासगी वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी सर्व मागण्या मान्य केल्याने 12 तासानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले। कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडून एकरकमी एफआरपी जाहीर केली असताना सांगली जिल्ह्यातील कारखान्यांचा दराचा मुद्दा हा गुलदस्त्यात राहिला होता। गाळप हंगाम सुरू होऊनही दर जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांच्यात नाराजीचा सूर होता। आंदोलनाची ठिणगी पडली असताना सांगलीतील वसंतदादा साखर कारखाना चालवायला घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीने एकरकमी 2821 रुपयांचा दर जाहीर करत एफआरपीची कोंडी फोडली आहे। जिल्ह्यातील पश्चिम भागातील अनेक कारखाने आघाडीचे आहेत, त्यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान ऊस दराची कोंडी फोडल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसंतदादा कारखान्याच्या संचालक मंडळाचा सत्कार केला। कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांकडून दर जाहीर केले जात असताना जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने एफआरपी बाबत बोलायला तयार नव्हते। पुराच्या पाण्यामुळे बरेच ऊस कुजून गेलाय। कारखानदारांनी एफआरपी बाबत तोंडावर बोट ठेवले, त्यामुळे ऊस दरावरून जिल्ह्यात आंदोलनाची ठिणगी पडली होती। मिरज तालुक्यातील अनेक गावांमध्ये ऊसतोडी बंद पाडण्यात आल्या। अनेक शेतकऱ्यांनी गनिमी काव्याने आंदोलन करत कारखानदारांना इशारा दिला होता। मात्र सांगलीचा वसंतदादा साखर कारखाना चालवायला घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीने एकरकमी 2821 रुपयांचा दर जाहीर करत एफआरपीची कोंडी फोडली। एकरकमी एफआरपी देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लावून धरली आहे। सांगली जिल्ह्यात कुणीच पुढाकार घ्यायला तयार नव्हते, त्यामुळे संघटनेने आंदोलन तीव्र करण्यास सुरुवात केली होती। अनेक ठिकाणी तोडी बंद पाडणे, वाहने अडवणं सुरू आहे। त्यामुळे वसंतदादा कारखान्याने एक पाऊल पुढे येत एकरकमीची घोषणा केली। त्याबद्दल संचालक करण रुपारेल, अध्यक्ष विशाल पाटील, व्यवस्थापक मृत्युंजय शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। सांगली मध्यवर्ती बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा उचलून त्यांचे दागिने आणि पर्स हातोहात चोरणाऱ्या महिलेच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले। सदरची महिला तिच्या अन्य 2 महिला साथीदारांसह चोरी करत असल्याचं निष्पन्न झालंय। नंदा सागर सकट असं या अटक केलेल्या महिलेचं नाव आहे। तिच्याकडून चोरीचे तब्बल 1 लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले। सांगली मध्यवर्ती बस स्थानकात महिन्याभरात प्रवाशांचे पैसे आणि दागिने चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती। गर्दीचा फायदा उचलून चोरटे प्रवाशांना हातोहात लुटत असल्याचं स्पष्ट झालं होतं। याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या। सदरच्या पथकातील सुभाष सूर्यवंशी यांना माहिती मिळाली की नंदा सकट या महिलेने सांगली बस स्थानकावरात प्रवाशांचे दागिने चोरी केली असून चोरी केलेले दागिने विक्रीसाठी ती सराफ कट्टा येथे येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे तिला ताब्यात घेऊन महिला कर्मचाऱ्यांनी तिची अंगझडती घेतली असता तिच्याकडे सोन्याचे दागिने मिळून आले। महिला कर्मचाऱ्यांनी कसून चौकशी केली असता तिने सांगितले की मी आणि माझ्या आणखीन 2 साथीदार असे मिळून सांगली एसटी स्टँड येथे गाडीतून उतरणारे तसेच गाडीत चढणाऱ्या महिला प्रवाशांच्या पर्समधील दागिने आणि पैसे काढून घेतले आहेत आणि ते चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी जात आहे। सदर चोरीबाबत विचारपूस करता त्यांनी सदरची चोरी मी आणि माझ्या 2 महिला साथीदारांनी मिळून 3 ते 4 महिन्यांच्या दरम्यान केली आहे।
मिरज तालुक्यातल्या बेडग येथे मागील 15 दिवसांपासून लाळ खुरकत या आजाराने एकूण 25 जनावरांचा मृत्यू झाला असून मंगळवारी पशुसंवर्धनाच्या अधिकाऱ्यांसह मिरज पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मृत्यू झालेल्या जनावरांच्या पालकांच्या भेटी घेतल्या होत्या। त्यासोबतच सध्या या आजाराने बाधित असलेल्या जनावरांची सुद्धा तपासणी करून औषध उपचार सुरू केले होते, परंतु त्यामधील 3 गायींचा मृत्यू तिसऱ्या दिवशी झाला। त्यामुळे अधिकारी आले, त्यांनी पाहिले आणि निघून गेले। मृत्यू मात्र सुरूच राहिले। इतके मृत्यू होऊनही याची जबाबदारी अजून कोणीच घेतलेली दिसत नाही। या आजाराचे प्रमुख कारण हे वेळेत लसीकरण न होणे। गावातील काही जनावरांना याची लागण झाली होती, त्यातील 4 गायींचा मृत्यू झाला होता। याबाबत मिरज पशुवैद्यकीय अधिकारी यांना 20 ते 25 दिवसांपूर्वी ग्रामपंचायत सदस्य विष्णू पाटील यांनी माहिती दिली होती, परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना कशी केली गेली नाही। त्यामुळे आज अखेर 12 गायी, 2 पाड्या, 1 रेडी, 2 शेळ्या, 8 शेळ्यांची पिल्ले असे एकूण 25 जनावरांचा मृत्यू झालाय। पशुवैद्यकीय सहाय्यक उपायुक्त मिरजेचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी बेडगमध्ये भेट दिली। यांच्या सांगण्याप्रमाणे लागण झालेल्या जनावरांना औषध उपचार सुरू करण्यात आले, परंतु याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाहीये। तिसऱ्याच दिवशी दत्ता शिंदे यांच्या 2 गायी या मरण पावल्या। या आजाराने आणि पशुवैद्यकीय विभागाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेल्या जनावरांच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी पशुपालकांकडून केली जाते। तसेच सध्या लागण झालेल्या जनावरांना तात्काळ लस उपलब्ध करून लसीकरण सुरू करावे अशी मागणी जोर धरते। एसटीचे कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जातील। जोवर एसटी महामंडळ राज्य शासन स्वतःकडे 100% हस्तांतरित करून घेत नाही आणि 1,20,000 कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार आणि सुविधा मिळत नाही, तोवर हे आंदोलन थांबणार नाही अशी घोषणा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली आहे। दरम्यान राज्य सरकारमधील मंत्रीच गांजा आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे प्रवक्ते म्हणून काम करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली। यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, राज्यातील काही जिल्ह्यातील काही कर्मचारी आता संपावर गेलेत, काही प्रवासात आहेत, एसटी धावत आहे, ती एका मुक्कामी जाऊन थांबेल आणि एका वेळी मध्यरात्री 12 पासून एसटीचा चक्का जाम सुरू होईल। या आंदोलनात एकाही एसटी कर्मचारी संघटनेचा संबंध नाही। त्या बड्या तोडून लोक स्वतःसाठी आंदोलनात उतरलेत। खूप अन्याय झालाय, अत्याचार झालाय, आता लोक ऐकायला तयार होणार नाहीत। ही एकजूट न्याय मिळवूनच राहील। ड्रग्ज आणि गांजा तस्करांशी लागेबांधे सरकारमधील काही मंत्र्यांशी आहेत। नवाब मलिक यांच्या जावयावर कारवाई करण्यात आली होती, त्यानंतर नवाब मलिक हे आरोप करत आहेत। दररोज ते अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची बाजू घेऊन बोलतायत। सरकारमधील मंत्रीच त्यांचे प्रवक्ते आहेत। हे सरकार गांजावाल्यांचे सरकार असल्याची टीका पडळकर यांनी केली आहे। जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या पॅनेलमधून शिवसेनेला 2 जागा देण्यात येणार असल्याची चर्चा असताना त्यावर आक्षेप घेण्यात आलाय। महाविकास आघाडीच्या पॅनेलमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप जागा वाटपाचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही। जिल्हा बँकेसाठी सेनेकडून 6 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय, त्यापैकी 5 जागांवर आमचा हक्क असून त्याशिवाय आघाडी करणार नसल्याचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी स्पष्ट केले। खानापूर, आटपाडी आणि कवठेमहांकाळ या तिन्ही तालुक्यातील अ गटातील जागांवर सेनेचाच हक्क असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे महाविकास आघाडीतील पॅनेलमधील कुरबोरी वाढण्याची शक्यता आहे। जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने यापूर्वीच बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय। जागा वाटपांवर तत्वता मंजुरी देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली असताना मात्र सेनेकडून जागा वाटपावर आक्षेप घेतलाय। महाविकास आघाडीतील पॅनेलमधील राष्ट्रवादी 12, काँग्रेस 7, शिवसेना 2 जागांवर लढेल असं ठरलं असून त्याला तत्वता मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समोर आली असताना महाविकास आघाडीचे करण्यात येत असलेल्या पॅनेलमधील वाद हा चव्हाट्यावर आलाय। जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम व सेनेचे अनिल बाबर हे मुंबईत चर्चा करून अंतिम जागा वाटप करणार आहेत। जिल्हा बँकेची सत्ता ही आघाडीतील तिन्ही पक्षांना न्याय द्यावी अशी भूमिका सेनेकडून यापूर्वीच मांडण्यात आली आहे। मिरजेतील वांड्रे कॉर्नर जुना ढवळी रोडवर देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या अकबर हारून मिरजकर यास अटक करून त्याच्याकडून पिस्टल, काडतुसे आणि मोटारसायकल असा 1,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। मिरजेतील वांड्रे कॉर्नर जवळ असलेल्या जुना ढवळी रोडवरील ब्रिजजवळ एक इसम पिस्टल विक्रीकरिता आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी सापळा रचून जुन्या ढवळी रोडवर थांबले होते। त्याचवेळी ॲक्सेस मोपेड स्कूटर घेऊन एक इसम तिथे थांबला होता। पोलिसांनी त्याच्याजवळ गेल्यानंतर तिथून तो पळून जाण्याच्या तयारीत होता। पोलिसांनी त्याला शिताफीने पकडून त्याचे नाव विचारले, परंतु तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव अकबर हारून मिरजकर असं असल्याचं सांगितलं। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे 40,000 रुपये किमतीचे पिस्टल आढळून आले। तसेच 2,000 रुपये किमतीचे मॅगझिन लोड असलेले एकूण 5 जिवंत राऊंड, मोटारसायकल असा एकूण 1,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केली आहे।
आरोपीची कसून चौकशी सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 2 लाख कर्जापोटी 1,28,000 रुपये परत करूनही आणखी 2,38,000ची मागणी करून पैसे न दिल्यास चेक बाउन्स करण्याची धमकी देऊन त्रास देणाऱ्या कडेगाव तालुक्यातील चिंचणी वांगी येथील दोघा सावकारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. विकास सहदेव सूर्यवंशी आणि अविनाश उर्फ आनंदा बाप्पासो सूर्यवंशी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून भाळवणी येथील मधुकर यादव हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी योगिता यादव यांनी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे केली होती. त्याची गंभीर दखल घेत अधीक्षकांच्या आदेशाने चिंचणी वांगी पोलिसांनी कारवाई केली आहे. चिंचणी वांगी येथील विकास सहदेव सूर्यवंशी आणि अविनाश उर्फ आनंदा अप्पासो सूर्यवंशी यांनी भाळवणी, चिंचणी वांगी, कराड भागातील अनेकांना मासिक 8% व्याजदराने कर्ज पुरवठा करून संबंधित कर्जदारांकडून कोरे चेक, कोरे स्टॅम्प घेऊन दरमहा व्याज घेणे तसेच व्याज वेळेत न दिल्यास प्रतिदिन 500 रुपये दंड आकारणी करून अमानुष पद्धतीने वागणूक देत होते. या प्रकरणी पीडित योगिता मधुकर यादव यांनी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना भेटून आपली व्यथा मांडली. सावकारांच्या जाचहटास कंटाळून आपला नवरा मधुकर यादव हा 25 ऑक्टोबर पासून निघून गेल्याचंही तिनं सांगितलं. या प्रकरणामध्ये आपण 2 लाख कर्ज घेतलं होतं. या मोबदल्यात रुपये 1,28,000 परत केले. त्यानंतर देखील पुन्हा 2,38,000 रुपयांची मागणी करून ते महिना अखेरपर्यंत परत करावेत, अन्यथा दिलेले कोरे चेकच्या आधारे देय रकमेपेक्षा दुप्पट रक्कम वसुलीसाठी कोर्टात चेक बाउन्स करण्याची केस घालणार असल्याची धमकी दिल्याने आपला नवरा हा कुठेतरी निघून गेलाय अशी प्रकारची तक्रार त्यांनी दिली. अधीक्षकांनी तक्रारीची दखल घेऊन सावकारी सेल आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकांना आदेश देऊन या प्रकरणी संबंधित सावकार यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात बनावट कारवाई आणि खंडणी वसुलीचे आरोप झालेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची एनसीबीच्या दक्षता समितीने चौकशी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधान केले आहे. एनसीबीची टीम वानखेडेंच्या चौकशीसाठी आली आहे. वानखेडेंची चौकशी करते. वानखेडे यांच्या जन्माचा दाखला आणि IRS मध्ये जो प्रवेश घेतला तो कोणत्या जातीच्या आधारावर घेतला हे सगळे लवकरच समोर येईल. फसवणूक कुणी केली आणि कशी केली याचा खुलासा देखील लवकरच होईल. चौकशीसाठी आलेली एनसीबीची टीम खऱ्या गोष्टींची चौकशी करेल अशी अपेक्षा आहे. ही टीम चुकांवर पांघरून घालण्यासाठी आली नसावी असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावलाय. ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी घेतलेल्या भूमिकेचं जयंत पाटील यांनी कौतुक केलं. नवाब मलिक हे सत्य गोष्टी समोर आणत आहेत. पुराव्यानिशी ते सत्य मांडत आहेत. केंद्राच्या या यंत्रणा चुका करून देशाची दिशाभूल करत आहेत. देशातील नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी व अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय हे आता समोर येतंय. आज शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत जे घडले ते याआधी इतरांच्या बाबतीतही झालं असेल. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्र खरेदीचा लोकप्रिय ब्रँड बनलेल्या सलगर येथील रवींद्र वस्त्र निकेतनने आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी जत तालुक्यातील संख येथे मिनी स्टोअर्सचे उद्घाटन केले. मोठ्या शहरांसह परिसरातील ग्राहकांना सोयीची खरेदी करता यावी यासाठी विविध ठिकाणी मिनी स्टोअर्स सुरू केले आहेत. जत शहरानंतर आज संख येथे संख व परिसरातील नागरिकांसाठी मिनी स्टोअर सुरू करण्यात आले. यावेळी जतचे आमदार विक्रमदादा सावंत, रवींद्र वस्त्र निकेतनचे संचालक रवींद्र अथने, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, माजी पंचायत समिती सभापती बाबासाहेब कोडक, सुभाष पाटील, तानाजी पाटील यांच्यासह मिनी स्टोअर्सचे मालक आप्पासो थोरात आणि परिसरातील प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते मिनी स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण विस्तृत दालन असलेल्या या मिनी स्टोअर्समध्ये सर्व सेवा सुविधा मिळत असून सध्या स्टोअर्समध्ये आकर्षक डिस्काउंटमध्ये वस्त्रे उपलब्ध आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी हे स्टोअर परिसरातील ग्राहकांना सोयीचे ठरणार असून या मिनी स्टोअर्समध्ये 2,499च्या खरेदीवर बझार बॅग मोफत देण्यात येत असून दररोज शेकडो ग्राहक भेट देत आहेत. रवींद्र वस्त्र निकेतनने आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, जयसिंगपूर, सांगली, कवटेमंका, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, सांगोला, म्हैसाळ, तासगाव, सावळत, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही आपल्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये हा दिवाळी धमाका सुरू केलाय. हा धमाका 9 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. या धमाका ऑफर्समुळे वस्त्र खरेदी करण्यासाठी ग्राहक आकर्षित होत आहेत. येथील मिनी स्टोअर सकाळी 9 ते सायंकाळी 8 पर्यंत ग्राहकांच्या सेवेत असणार आहे.